ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांच्या घरी स्नेहभोजनाला एकत्रित आले होते. प्रतापराव जाधव यांच्या घरी संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे आणि आष्टीकर यांनी उपस्थिती लावली. यामुळे पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. एकनाथ शिंदेंच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील उपस्थित होते. या उपस्थितीवरून आता नव्या चर्चांना उधाण आलंय. शिवसेना उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार का, अशा चर्चांनी जोर धरला. संजय दीना पाटलांच्या शिंदेंच्या सत्कार सोहळ्यातील उपस्थितीवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय दीना पाटील पवार साहेबांसाठी गेले असतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला. ठाकरेंच्या पक्षातील उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिला. राजन साळवी आज ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लांजा राजापूर मतदारसंघातून राजन साळवींचे समर्थक मुंबईत दाखल झाले. विकासाच्या दृष्टीनं राजन साळवींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत समर्थकांनी मांडलं. जेवढ्यांना फोडायचंय तेवढ्यांना फोडा. सत्ताधाऱ्यांचा स्वार्थीपणा, हावरटपणा संपत नाही, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबाबत आश्चर्य वाटत नाही. पराभव झाल्यापासून त्यांनी भविष्यासाठी मार्ग शोधायचा प्रयत्न केला, पण भाजपनं त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले, असं विनायक राऊत म्हणाले. शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतरही माजी नगरसेवक महेश गायकवाड एकनाथ शिंदेंसह एकाच व्यासपीठावर दिसून आले. मलंगड यात्रेनिमित्त गायकवाड यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या फोटोसह जोरदार बॅनरबाजी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाजपच्या विजयामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा हात आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाची सत्ता आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. देशात पारदर्शकपणे निवडणुका होत आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. ईव्हीएम मधून माझं मत कोणाला जात आहे मला माहीत नाही. ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगानं स्पष्टता द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. 47 लाख मतदार कसे बाटले याचं आयोगानं उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले. शरद पवारांनी केलेल्या शिंदेंच्या कौतुकाबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर कोणी कोणाचं कौतुक करावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पक्ष फोडणाऱ्यांचं आम्ही कौतुक करणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री शिंदेंनी पाठ फिरवल्याची माहिती आहे. फडणवीसांनी बोलावलेल्या नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला शिंदेंनी दांडी मारली. धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केलेला होता. तशी तक्रार केली होती, त्यावरून आता ही नोटीस बजावण्यात आली. बीडमधील गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाईची गरज असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली. बीडमध्ये अनेक वर्षांपासून एक चुकीची प्रथा आहे. गुन्हा केला जातो, पण त्या गुन्ह्याची कुठेही नोंद होत नाही. हे धक्कादायक आहे, असं देशमुख म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचं नावही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मनसेच्या निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी आचारसंहिता बनवण्याचं काम हाती घेतलंय. त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिलाय. ठाकरे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या देवगड नगरपंचायतचे 2 नगरसेवक तसंच तालुका प्रमुखांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलं. मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला.
नागपुरातील बसपचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पुरातत्व विभागानं पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिर आणि मंदिर गर्भगृहाची तपासणी केली आहे। वेगवेगळ्या 3 पद्धतीनं ही तपासणी करण्यात आली। तिन्ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मंदिर गाभारा आणि शिखराच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांविरोधातील कारवाईसाठी रस्ता खुला करत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। रवीश मधू मटके असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। ते त्यांच्या पथकासह भामरागडमधील मोहिमेसाठी रस्ता खुला करत होते। नाशिकमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह 50 अधिकाऱ्यांनी रामकुंड परिसराची पाहणी केली आहे। तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली। रामकुंड परिसराबरोबरच काळाराम मंदिर आणि कुंभमेळ्याच्या शाही मार्गाचीही पाहणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। टी पॉइंट ते सिडको बस स्टँडपर्यंत जाणारा जळगाव महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 2000 हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे। कृषी विभागाकडून 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 2,24,000 रुपयांचं अनुदान देखील या शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय। साईबाबांच्या शिर्डीला परिक्रमा करण्यासाठी देशविदेशातील साई भक्तांनी गर्दी केली। शिर्डी ग्रामस्थांसह सर्व प्रशासनाच्या मदतीनं साई भक्तांसाठी व्यवस्था करण्यात आली। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत मनमाड आणि येवल्याच्या नगरसूल इथं खंडेराय महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। दर्शनासाठी आणि 12 गाड्यांचा चित्तथरारक असा कार्यक्रम बघण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी उसळली। मालेगाव बनावट जन्म दाखले प्रकरणामध्ये पोलिसांनी एका वकिलासह आणखी 2 लोकांना ताब्यात घेतलंय। आता या प्रकरणामध्ये विश्व हिंदू परिषदेनं उडी घेतली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची ATS मार्फत चौकशी करण्याची मागणी करणारं निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिलंय। सोलापूरकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा प्रश्न लवकरच सोडवणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। आमदार देवेंद्र कोठे यांनी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं होतं। त्यानंतर हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पारोळा शहरासह परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांनी 15 जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। नगरपालिकेनं या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। जळगाव जिल्ह्यातील 40 गावांना अशुद्ध तर 8 गावांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे। या 40 गावांना सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले। पुरंदरच्या वीर गावात श्रीनाथ मसोबा यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। धुळे जिल्ह्यातील सुमारे 273 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून खंडेराव महाराजांची आरती करण्यात आली। शहापूरच्या शेळवलीमध्ये खंडोबाच्या यात्रेत भाविकांनी आलोट गर्दी केली। हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं। उल्हासनगर जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयानं स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केलाय। या प्लांटमधून तब्बल 6000 लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे। कानपूरमधील भोंदूबाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयानं दणका दिलाय। पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयानं भोंदूबाबाला दंड ठोठावला। लासलगाव मनमाड निफाडसह नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झालेली आहे। 2 महिन्यात चीन, मलेशिया, श्रीलंका, कतार यासह इतर देशांमध्ये 28,296 टन द्राक्ष निर्यात करण्यात आली। वाशिमच्या पवारवाडीसह परिसरातील संत्रा बागांची फळं परिपक्व होण्याअगोदर मोठ्या प्रमाणामध्ये गळून पडतायत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। तर केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले। संभाजीनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये गुंठेवारी प्रक्रिया राबवण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। या अंतर्गत विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील शहरालगतच्या हजारो मालमत्ता नियमित होणार आहेत। तर 313 गावांना याचा लाभ मिळणार आहे।
जालन्याच्या बाजारपेठेमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। कोथिंबीरच्या एका पोत्याला फक्त 50 रुपये दर मिळतोय। त्यामुळे एका शेतकऱ्यावर कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची वेळ आली। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला। भिवंडीतील कृषी कार्यालयाच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। या धोकादायक इमारतीमधून कार्यालयाचं कामकाज चालतंय, त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घालून काम करावं लागतंय। तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम सुरू आहे। यामध्ये अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं दिसतंय, तर या अनुषंगानं अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवर काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं रुड़की इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलंय। या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बैरागमध्ये पोलीस कॉन्स्टेबलनं गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीच्या अभय योजनेमुळे 6155 ग्राहकांचे 77 लाख रुपयांचे व्याज माफ झालंय। कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन लाभ घेण्याचं आवाहन महावितरणनं केलंय। प्रयागराजमधील कुंभमेळ्यातून त्रिवेणी संगमातील आणलेलं पवित्र जल कलश नागपुरातील विविध प्राचीन मंदिरांमध्ये देण्यात आलं। शिवमंदिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते मंदिर प्रशासनाला जल कलश अर्पण करण्यात आला।